गेटवर वीट भिरकावला, गेटवर चढला, तुला व तुझ्या मुलीला टिंब टिंब करतो म्हणत घराच्या गेटवर चढला. पोलिसांना टीप दिल्याची चर्चा. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 31 जुलै 2026 रोजी सकाळी यातील फिर्यादी शकीला अब्दुल हाफिज शेख वय वर्ष 70 राहणार मोदीखाना सोलापूर हे कामकाज करून मुलगी जोनिजा सोबत दुपारच्या सुमारास आराम करत असताना फिर्यादी शकीला शेख यांच्या घरचे मुख्य लोखंडी गेटवर कुणाचे तरी आवाज येत असल्याने यातील फिर्यादी शकीला शेख हे बाहेर जाऊन पाहिले असता त्यावेळेस यातील आरोपी लक्ष्मण जंगडेकर हे फिर्यादीच्या गेटवर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस फिर्यादी यांनी तू असं का करतोस असे विचारले असता त्यावेळेस यातील लक्ष्मण जंगडेकर यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून तुला व तुझ्या मुलीला टिंब टिंब करतो म्हणून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर फिर्यादी हे घरचे लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहिले असता लक्ष्मण जंगडेकर हा घराच्या पाठीमागे गेल्याचे शकीला शेख यास दिसले व त्यानंतर पाठीमागील कॅमेरा पाहिला असता लक्ष्मण जंगडेकर हा तेथे खाली पडलेले वीट उचलून शकीला शेखच्या घरावर फेकली. त्यानंतर तो तेथून परत शकीला शेख यांच्या घराच्या मुख्य गेटवर आला. तेव्हा त्याने सदर मुख्य गेटवर ही रस्त्यावर पडलेली वीट उचलून मुख्य गेटवर फेकली. दरम्यान सदरील लक्ष्मण जंगडेकर यास पकडण्यासाठी शकीला शेखच्या घरच्या पाठीमागील 2 महिला आल्या. त्यावेळेस तेथून लक्ष्मण जंगडेकर हा पुढे निघून जात असल्याचे शकीला शेख यास दिसले. त्यानंतर परत तो लगेच शकीला शेख यांच्या घराच्या लोखंडी गेटवर येऊन शिवीगाळ करू लागला आणि शकीला शेख यांच्या गेटवरून घरामध्ये प्रवेश करत असताना त्यास पकडण्यासाठी मोना जंगडेकर, अण्णाम्मा जंगडेकर, येलूबाई जंगडेकर हिने लक्ष्मण यास सोडून गेटच्या खाली घेतले व लक्ष्मण सोबत घेऊन गेले अशा आशयाची फिर्याद शकीला अब्दुल हाफिज शेख वय वर्ष 70 राहणार प्लॉट नंबर 15/114 शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर यांनी दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात लक्ष्मण जंगडेकर, मोना जंगडेकर, अण्णाम्मा जंगडेकर, येलूबाई जंगडेकर सर्व राहणार जगजीवनराम झोपडपट्टी मोदीखाना सोलापूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून मिळत असलेल्या माहितीनुसार व होत असलेल्या चर्चेनुसार आणि फिर्यादी शकीला शेख यांनी माहिती दिल्याप्रमाणे लक्ष्मण जंगडेकर याच्या वडिलांना सोलापूर शहर पोलिसांनी सोलापूर शहरातून तडीपार केले होते. दरम्यान तडीपार असताना तो घराकडे आला व त्याची टीप शकीला शेख यांनीच पोलिसांना दिल्याची जोरदार चर्चा होत असून त्यातूनच हे प्रकरण घडले असावे असे देखील बोलले जात आहे. दरम्यान या संदर्भात पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत.